नमस्कार, आज बनवूया शेंगरोळी लाडू. शेंगरोळी लाडूसाठी अर्धा किलो बेसनचं पीठ घेतलेलं आहे. त्यात चवीनुसार मीठ आणि तूप घालून हातावर कुस्करून घेतलेलं आहे. 1 वाटी दुधामध्ये एवढं पीठ मळून झालेलं आहे. पाणी घातलेलं आहे मी. घट्ट पीठ मळायचं आहे. नंतर अशा ह्या शेंगरोळ्या बनवून घ्यायच्या आहेत. नंतर गरम तेलामध्ये पहिला तेल एकदम गरम होऊ द्यायचं. नंतर मीडियम आचेवर तळून घ्यायचं आहे. एकदम निबार नाही करायचं आहे, पण असं सोनेरी रंग होईपर्यंत तळून घ्यायचं आहे. नंतर हे लडग्या मिक्सर लावून घेऊन असं रवासारखं पीठ तयार करून घ्यायचं आहे. नंतर अर्धा किलो पिठासाठी अर्धा किलो साखर घेतलेलं होतं. 1 ग्लास पाणी घातले. त्यात पाक धरायचा आहे, जसं आपण रव्याचं लाडूचं पाक धरतो, जिगट एकदम हे प्रमाणे असा. त्यानंतर घातलेलं आहे मी 2 चमचे तूप. 2 चमचे मोठे चमच्यानंच तूप घातलेलं आहे. 2-4 चमचे होईल. त्यानंतर वेलची पावडर घातलेलं आहे. वेलची पावडर घालून परत जरा तूप असल्यामुळे पाक थोडा गार झाला आणि 1 मिनिट त्याला उकळी आणलेलं आहे मी. नंतर ते शेंगरोळी जे आपण मिक्सरला बारीक केलं होतं ते घातलेलं आहे. ते घालून झाकून ठेवलेलं आहे. झालेलं आहे इथं. आणि झाकल्यानंतर 5 ते 6 तास